मित्रांनो नमस्कार. छत्रपती शाहू महाराजांची शक्ती मुंबईने पाहिली. रोज कमीत कमी 2 बड्या पैलवानांशी कुस्ती खेळल्याशिवाय महाराजांचा व्यायाम पूर्ण होत नसे. उंच धिप्पाड शरीरात जितकी प्रचंड ताकद होती त्याहून त्यांच्या बुद्धीची शक्ती प्रचंड होती. कोणत्याही प्रश्नाचे आकलन त्यांना त्वरित होऊन तोडगा देखील क्षणात सुचत असे. मराठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तर वाखाणण्याजोगे होते. असे शाहू महाराज कामानिमित्त वारंवार मुंबईला जात. मुंबईत त्यांनी बंगला खरेदी करावयाच्या अगोदर ते सरदार गृहात राहत असत. आलिशान हॉटेलात राहून इतर संस्थानिकांप्रमाणे पैशांची व्यर्थ उधळपट्टी करणे त्यांना मान्य नव्हते. तोच पैसा जनतेच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी ते खर्च करीत असत. असेच एकदा सरदार गृहात ते उतरले असताना त्यांना भेटण्यासाठी पंजाबचा एक मल्ल आला होता. महाराजांचे कुस्तीप्रेम व होतकरू पैलवानांना ते देत असलेला राजाश्रय ऐकून तो आला असल्यामुळे महाराजांची भेट घेण्यासाठी तो खाली फुटपाथवर महाराजांची चौकशी करून थांबला होता. थोड्या वेळाने साध्या कपड्यातील एक पैलवान पाहून कदाचित तो महाराजांचा आश्रित पैलवान समजून त्या पंजाबी पैलवानाने महाराजांचा हात पकडून विचारले, महाराज कब आएंगे? महाराज त्याला कोणतेही उत्तर न देता तसेच पुढे जाऊ लागले. तसा त्या पंजाबाला राग आला. त्याने महाराजांच्या हाताला हिसडा मारला व म्हणाला, अरे मैं पूछ रहा हूँ. आपल्याकडे तो आश्रयास आला असावा हे महाराजांनी क्षणात ताडले. त्याला आश्रय देण्यापूर्वी त्याची शक्ती आजमावावी म्हणून परीक्षा घेण्यासाठी महाराजांनी आपला हात सोडवून घेतला व त्याचा हात पकडून त्याला एक जोराचा हिसडा मारला. हिसडा बसताच 2-3 उलट्या सुलट्या कोलांट्या खात तो पंजाबी पैलवान फरशीवर दणकन आदळला. खाली आदळलेला पैलवान महाराजांकडे पाहत तसाच पडून राहिला. येणारे जाणारे आश्चर्यचकित होऊन एकमेकाला प्रश्न विचारित होते, कोण रे हा बडा पैलवान? त्यावेळी त्यातील एक जण उत्तर देत होता, अरे हेच ते शाहू महाराज. शाहू महाराजांचे शरीर व ती शक्ती पाहून सारेच स्तब्ध झाले.